म्हटलं मला जरा सांगा ना. याची केबल भ्रष्ट झाली. आता तुमच्या नावासही सांगा. नाही अहो माझं तुम्हाला माहितीच आहे काम. नावासही सांगा. आय कार्ड का नाहीये? आय कार्ड इकडे. हा आय कार्ड लगेच काढून घाला पहिल्यांदा. म्हटल्यावर आता नाही 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 ते अहो नेम प्लेट वेगळं आय कार्ड वेगळं साहेब. काल सुद्धा मला सगळ्या म्हणजे माझ्या ह्यांनी विचारलं. व्हेरी गुड. हा गळ्यात घालत जाऊ उलट. टाय नाही ना माझ्या. कैलास माडवी जर उडून दाखवा ना प्लीज. तुम्हाला काही कंप्लेंट आली का? काय झालं? याची हा तक्रार आली. हा येऊन चेक केलं. पण हे का बंद होतं सारखं? अहो तुम्ही बिल भरता की नाही? मी कालच आहे ना त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारलंय की जर आम्ही बिल भरतो आणि तुम्ही लाईट करता त्याचं कॉम्पन्सेशन काय मिळतं? वकील साहेब लक्ष घाला साहेब. मी हा बिल भरून मागच्या वेळी 9,000 रुपये माझ्याकडे. हो विषय फक्त तुमचा नाहीये. अहो लाईट किती वेळा दिली मागच्या वेळी? कुणाला दिली तुम्ही? तुमचे नाही त्याचं नाव असेल ना. नाही नाही त्याच्यावर घ्या ना. अनलिगल नाही 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 विषय कसा माहिती का? मी हा विषय उचललाच आहे साहेबा. व्यक्तिगत विषय नाहीये. नागरिक वैतागलेले. हा सर्व्हिस तुम्ही देता तुम्ही बिल नाही भरलं. जी तक्रार आली तेवढे. बरं काय झालं मला सांगा फक्त. तिथं मी ही केबल आहे. कुठली केबल? ही बारकी 25 ची केबल आहे. ही त्याच्या गिरणीला जाणारी. अच्छा ही झाली फॉल्टी कुठेतरी. आता याला टेस्टिंग करावं लागेल. त्याच्यानंतर जॉईंटर बनवावं लागेल. मग जॉईंट मारावं लागेल. आता ही फॉल्ट ह्यांच्यामुळे तर नक्कीच झालं नाही. याच्यामुळे म्हणजे सांगून येत नाही. हा मग तुम्ही सगळं टेस्ट करा. मला याचा रिपोर्ट हवाय सगळा. कुणामुळे झालं काय झालं आणि किती वेळात होणार याचा सगळा मला रिपोर्ट हवाय तुमच्याकडनं. नंबर सांगा याच्यावर प्लीज. नंबर सांगा. पाहायला काय त्रास आहे का तुम्हाला? हा नाही काळजी घ्या साहेबा. नंबर सांगा. कुठला नंबर? तुमचा नंबर मोबाईल नंबर माझा 7875 732388. ठीक आहे. मला ह्याचा सगळा पूर्ण रिपोर्ट द्या साहेबा. मी ह्यांना सुद्धा भेटणार. तुमचे थोरा साहेब आहेत का आज? थोरा साहेबांना बोलवा इकडे एकदा. मी एकदा भेटीन त्यांना. ठीक आहे. आणि काळजी घ्या साहेबा. अच्छा अच्छा तुम्ही काळजी घ्या आणि आमचीही काळजी घ्या साहेबा. हा हा नाही नाही काही हरकत नाही. फक्त कुणालाही तक्रार हे होता कामा नये. अच्छा बर 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 नाही ठीक आहे. कालचं जाऊ द्या. आजच्या तक्रारीचं हे करून टाका. केबल टाक. इकडे पुढे घेऊन सांगा. पुढे या कॅमेरावर या साहेबा. हो आपला तुमचा अधिकार आहे साहेबा. आमचे दोस्त आहे तुम्ही. हा बोला. नवीन याची केबल टाकलेली आहे. कुठली टाकली? कुठे टाकलेली आहे? ही वाली आपल्या पाईप मधून. किती जाड असते ती पाईप? 50 स्क्वेअर mm ची आहे. 50 स्क्वेअर mm ची. बर. आणि त्याच्यात प्लास्टिक पाईप टाकून घेतलाय. तिथनं का टाकावी लागली तुम्हाला? कारण का रोड खोदाई जुनी केबल फॉल्टी झाल्यामुळे. बर. सगळी म्हणजे आपले गिरणी म्हणजे आपले काय नाव आपलं कुंजीर साहेब. कुंजीर साहेबांचं हे होतं. त्यांची केबल तिथे त्याची भ्रष्ट झाल्यामुळे तिथपर्यंत नवीनच केबल टाकून. आपला अधिकारप्रमाणे आहे. आपल्याला सगळं येऊ द्या ना सर. कुंजीर साहेबांची गिरणी आहे तर त्याचं आपण इथं केबल टाकत आहे. छान म्हणजे ते कर. अरे एवढं का काढावं लागतं? अच्छा तिकडनं. अरे मग तर फारच चांगलं. ढकलून घालता येईल. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. धन्यवाद. सोड नाही. अरे मग तर पहिल्यांदाच करू शकला. अरे ते पुढची जरा झाडं सांभाळा फक्त. और का कुंजीर साहेब मुद्दा लक्षात आला का? आपल्याला आपलं काम तर पाहिजे. लाईट तर पाहिजे आपल्या हक्काची आहे. हा तुम्ही टॅक्स भरणारे लोक आहेत. तुमचा हक्काच आहे. आपल्याला त्याबरोबर झाडंही वाचवायची आहेत. हा फक्त उद्देश आहे. 100%. हा बस बस एवढाच उद्देश आहे. 100%. कैलास साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हे म्हटलं ना की वेल काढायची. मी मला म्हटलं की तुम्ही वेल काढले ना की लगेच कशी. नाही वेल मी काढणार म्हणजे कापून शकता. ते वेलेला काही किंमत नाही असं मला म्हणायचं आहे. तुमच्या लाईट पेक्षा सुद्धा नाही. आणि आता तिथं जर टाकायचं असेल ना तर मग जरा व्यवस्थित टाकले ना तर त्या दृष्टीने ती वेल काय ती परत येईल. ती भरपूर ती बघा ती वेल नाही वाढली. ठीक आहे. मी गुड गुड करून घेतो. थँक्यू थँक्यू साहेब. किती जण कामगार आहेत तुमचे? कोण कोण आहेत? आता हे आता ओळख करून द्या ना सगळ्यांची. नितीन पाटील. नितीन पाटील. हे विजय कांबळे. विजय कांबळे साहेब. भोसले साहेब. आणि हे विदाउट ड्रेसवाले कोण आहेत? एजन्सीचे माणसं. अच्छा एजन्सीचे. वा वा ते सर लागतं का? नाव काय साहेब आपलं? राजपंथी. अच्छा अच्छा.
ओके, चला सगळ्यांचं काम व्हावं, नागरिकांचं काम व्हावं आणि झाडांचं काही नुकसान होऊ नये, हाच एक उद्देश. धन्यवाद सर.